नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्याची करामत या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण डिकम्पोजरचा उपयोग कंपोस्ट खत कसं तयार करायचं याच्याविषयीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. माझ्याकडं मकवण काढून खराब होण्याच्या ऐवजी मी म्हणलं याचंच आपण कंपोस्ट खत तयार केलेलं अतिशय चांगलं आहे. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. आता हे तुम्ही पाहू शकतात, मकवण काढून किती मोठा ढीग झालेला आहे. आणि आता मी याच्यावर डिकम्पोजरचा स्प्रे करणार आहे. आता आपण यामधलं डिकम्पोजर 20 लिटर घ्यायचं आहे आपल्याला. चला तर 20 लिटर डिकम्पोजर आपल्या एका कॅनमध्ये भरून घेऊ 20 लिटरच्या. जे आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा, बेल आयकन प्रेस करा. म्हणजे बेल आयकन प्रेस केलं की नोटिफिकेशन तुम्हाला येईल, म्हणजे पहिल्या स्टार्टला व्हिडिओ पाहायला मिळून जाईल. आपल्या 20 लिटरच्या कॅन्डीमध्ये डिकम्पोजर भरून झालेला आहे, तुम्ही पाहू शकतात. चला तर आपण आता याचा स्प्रे उपयोग मकवण आपण जी काढलेलं आहे त्याच्यावर करणार आहोत. आणि ते किती दिवसात कंपोस्ट होतं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपल्याला डिकम्पोजर व्यवस्थितपणे त्याच्यावर स्प्रे करायचा आहे. व्यवस्थितपणे स्प्रे केल्याच्यानंतर काय होईल, याच्यामध्ये ओलावा हे कंपल्सरी राहायलाच पाहिजे. जर पाऊस नसेल पडत तर तुम्ही ओलं हटत असली तर पाणीसुद्धा त्याच्यावर मारू शकतात. आणि आपल्याला असंच 45 दिवस करायचं आहे. डिकम्पोजर आपल्याला 2-3 वेळेस टाकायचं आहे ह्याच्यावर. आणि या मकवानामध्ये मी काय केलेलं आहे, होल पाडून त्याच्यामध्ये हे तुम्ही पाहू शकतात, असं काठीने मी होल पाडलेला आहे आणि त्याच्यात मी डिकम्पोजर सोडलेला आहे. तुम्ही पण तसंच करा. काडी कचरा वेस्टेज जाण्यापेक्षा आपलं त्याचं कंपोस्ट खत करून जमिनीत टाकण्यात अतिशय चांगलं असतं. व्यवस्थितपणे स्प्रे मारून घ्यायचा आहे. आणि बॉटलसुद्धा अगदी 20 रुपयाला सहजासहजी मिळते डिकम्पोजरची. मी ॲमेझॉनवरून डिकम्पोजर मागवलेला आहे. आता हे काम करते का नाही करते हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही पहा, इथे मी होल पाडलेला आहे, तिथं कंपोस्ट झालेलं नाही आहे आता सध्याला. या व्हिडिओमध्ये दिसते तुम्हाला. आता मी नवीनच टाकायला लागलो. मी आता याच्यानंतर तुम्हाला सुद्धा लास्टपर्यंत व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. 10-15 दिवस झाले की आपल्याला लगेच लक्षात येते हे कंपोस्ट व्हायला लागले का नाही व्हायला लागले. साठ ते 70 दिवसात हे पूर्ण कंपोस्ट होते, खत आपलं खत तयार होते. मित्रांनो, डिकम्पोजर टाकून याच्यावर 1 महिना पूर्ण झालेला आहे, हे तुम्ही पाहू शकतात. आणि याच्यामध्ये कंपोस्ट होण्याची प्रक्रिया चालू व्हायला लागली आहे. मकवण जे टाकलेलं आहे ते सडायला लागलेलं आहे आणि आपलं डिकम्पोजर काम करायला लागलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये. किती मोठा ढीग होता, अर्धा ढीग झालेला आहे हा. आपल्याला असंच 3 वेळेस स्प्रे करायचं आहे, त्याच्यावर टाकायचं आहे डिकम्पोजर. 3 वेळेस टाकल्याच्या नंतर आपल्याला कंपोस्ट खत याच्यामार्फत तयार होईल. दुसरी वेळेस टाकण्याचा व्हिडिओ मी टाकलेला नाही. आता हे लास्ट 3ऱ्या वेळेचा व्हिडिओ तुम्हाला डिकम्पोजर टाकताना हे तुम्ही आता हे पाहू शकतात.
ही मी तिसरी वेळेस याच्यावर डिकंपोजर टाकायला गेला आहे. तसंच टाकायचं आहे. पहिलं आपण जसं टाकलेलं आहे तसंच खालीवर केलं तर अतिशय चांगलं, जेणेकरून वरलं खाली जाईन, खाल्लं वर येईन. ते म्हणजे जे वरलं आहे ते कंपोस्ट व्हायला झटकेपट मदत होईल. व्यवस्थितपणे चौकट स्प्रे करायचा त्याचा डिकंपोजरचा. झालेलं हे तुम्ही पाहू शकतात. कंपोस्ट व्हायला आपलं उगं थोडंसं बाकी राहिलेलं आहे, नंतर 75% आपलं कंपोस्ट झालेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या जनावरापडला काडी कचरा न जाळता, न उकांड्यात टाकता एका जागेवर थप्पी मारून त्याच्या डिकंपोजर स्प्रे करून तुम्ही सुद्धा कंपोस्ट खत बनवू शकता. चला तर भेटू अशाच पुढल्या एका नवीन कल्पनेसह. तोपर्यंत राम राम, गुड बाय, धन्यवाद. हे आपण कंपोस्ट खत पूर्ण तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाहायला मिळेल आपल्या चॅनलवर.